वैदिक सनातन हिंदू धर्मातील प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिलं जातं. तर हिंदू बांधवांनो, जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम च्या वतीने आपल्याला सर्व पीठदेवतांचे आणि आमचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांचे शुभ आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. धनत्रयोदशीपासून खऱ्या अर्थानं दिवाळीला सुरुवात होते. मग धनत्रयोदशीनंतर येते नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीच्या बाबतीमध्ये पुराणांमध्ये अशी एक कथा आहे की भगवान कृष्ण आणि सत्यभामा यांनी नरकासुराचा वध केला आणि नरकासुराच्या या जाचातून संपूर्ण प्रजेला मुक्त केले. म्हणून नरकासूर चतुर्थी किंवा नरक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सकाळी स्नान करावं, अंगाला उटणी लावावेत, तेलाने मॉलिश करावं आणि अभ्यंग करून या नरकासुराचा पराजय केला, त्याचा विजय साजरा करण्याचा हा खऱ्या अर्थानं दिवस. म्हणून या दिवशी नरक चतुर्थी असं सुद्धा म्हटले जाते. ही 14व्या दिवशी येत असते. आश्विन महिन्यातील 15वी तिथी म्हणजे अमावस्या हा दिवाळीचा सण म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 31 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3:12 ही नरक म्हणजे दिवाळीचा सण सुरू होत आहे. हा 1 तारखेपर्यंत आहे. 1 नोव्हेंबर संध्याकाळी 5:53 हा सण असणार आहे. अमावस्या म्हटले की प्रदोष काळ आणि वृषभ काळ अशा प्रकारचे 2 शुभ काळ असतातच. आणि दिवाळीमध्ये वृषभ काळ आणि प्रदोष काळ पूजेसाठी, लक्ष्मीपूजनासाठी फार महत्त्व मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रदोष आणि वृषभ या काळामध्ये दिवाळीमध्ये पूजा आणि लक्ष्मीपूजन हे शुभ मानलं जातं. या दोन्ही दिवसामध्ये आश्विन अमावस्या कमी जास्त प्रमाणात आलेले आहे. त्यामुळे लक्ष्मी आणि कुबेराचं पूजन जे आहे ते प्रदोष कालामध्ये करावं अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि प्रदोष काळात लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:35 ते रात्री 8:06 आहे. हे लक्ष्मीपूजन जे आहे हे करण्यापाठीमागचं शास्त्रामध्ये अशी एक कथा आहे, पुराणांमध्ये एक कथा आहे की भगवान विष्णूने देवी लक्ष्मीसह बळीच्या कारागृहातून त्यांना मुक्त केलं. माता लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करतो. कुबेर हा देवांचा सावकार. कुबेरासारखं ऐश्वर्य आपल्या घरी यावं, लक्ष्मीसारखे स्थैर्य, लक्ष्मीसारखी संपत्ती आपल्या घरामध्ये राहावी म्हणून लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करण्याची आपल्या धर्मामध्ये पद्धत आहे. लक्ष्मीपूजन प्रत्येकानं आपापल्या घरी करावं. त्यासाठी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती मिळाली तर फारच सुंदर. त्यानंतर कुबेराचा फोटो किंवा मूर्ती, कुबेराचा फोटो किंवा लक्ष्मी मातेचा फोटो मिळाला नाही तर नारळसुद्धा चालू शकतं. नारळ म्हणजे श्रीफळ चालू शकतं किंवा सुपारीसुद्धा आपण त्या निमित्तानं त्यांचं प्रतीक म्हणून ठेवू शकतो. नाणी म्हणजे पैसे, लक्ष्मीला पैसे जे आहेत ते त्या स्वरूपामध्ये सुद्धा पाहिलं जातं. दागिने, त्यानंतर चांदीची नाणी, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असे सुद्धा पूजेसाठी चालू शकतात. लाल रंगाचं कापड पाहिजे. त्यानंतर तांदूळ, गंध, पंचामृत, हळद, कुंकू, अक्षदा, विड्याची 5 पाने, झाडू, लाह्या, बत्ताशे, फुले अशा प्रकारे पूजेसाठी हे साहित्य लागत असतं. विशेष म्हणजे ही झाडू म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आल्यानंतर तिच्या येण्यानं आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सौख्य, ऐश्वर्य, स्थैर्य लाभतं, शांती, आनंद